नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये संत्री शरबत प्रीमिक्स करणार आहोत. चला तर मग करूया. तर इथे मी संत्री शरबत प्रीमिक्स करण्यासाठी 4 संत्री घेतलेले आहेत. सर्वात पहिल्यांदा ना आपल्याला चाकूने कट करून थोडासा भाग काढून घ्यायचा आहे, म्हणजे हाताने वरचं साल काढायला सोपं जातं. तर इथे मी संपूर्ण असं बघा साल काढून झालेले. इथे मी 4ही संत्र्याचं साल काढून घेतलेले. आता याचं देठ पण काढून घ्यायचे. देठ काढल्यानं याच्या पाकळ्या मोकळ्या करायला सोप्या पडतात. संपूर्ण अशा संत्रीच्या आपल्याला पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी संपूर्ण अशा पाकळ्या मोकळ्या करून झालेल्या आहेत. आता काय करायचं, आपल्याला संत्रीचं हे ना चाकूने कट करून घ्यायचे बारीक बारीक, म्हणजे आपल्याला मिक्सरमधून काढताना पूर्ण असा रस निघतो. तर इथे संपूर्ण असं मी इथे चाकूने कट करून घेतलेत बघा. आता काय करायचं, आपल्याला मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं. मिक्सरचं भांडं मोठं घ्यायचं आहे. यामध्ये संपूर्ण अशी संत्री कट केलेली टाकायची आहे आणि झाकण लावून आपल्याला बिना पाण्याचंच मिक्सरला फिरवायचं आहे. कुठंच आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. तर इथे मी संपूर्ण असं मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं झाकण लावून आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर मिक्सरमधून आपल्याला इथे संत्र्याचा रस काढलेला आहे बघा. तर हे बघा. तर आता काय करायचं, आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तर इथे मी चाळणी घेतली, खाली एक बाउल ठेवला. यामध्ये हे सगळं संत्र्याचं शरबत टाकायचं आणि एकदा हे चाळून घ्यायचं आहे आणि चमच्यानं वरून फिरवत राहायचं, म्हणजे वरी चोथा राहतं आणि खाली संत्र्याचा रस गळतो. तर इथे सगळा असा रस गाळून झालेला आहे बघा. आता काय करायचं, आपल्याला यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकायचं आहे, म्हणून इथे आपण लिंबू चिरून घेऊया. लिंबानं टाकल्यानं साखरनं अशी घटवायला मदत होते, म्हणून अर्धा लिंबू पिळून टाकायचं, जास्त नाही टाकायचं. तर इथे लिंबू पिळून झालेलं आहे बघा. आता काय करायचं, यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिमूटभर खाण्याचा कलर. तुम्ही नाही वापरला तरी जमते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर टाकू शकता. तिथे मी थोडासा ऑरेंज कलर टाकलेला आहे. चांगलं एकदा हे मिक्स करून घ्यायचे आणि हे संत्री शरबत आपल्याला एकदा मोजून घ्यायचं आहे, कारण याच्यावरच आपल्याला साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे. घरातली कोणची वाटी किंवा ग्लासनं आपल्याला हे रस मोजून घेऊया. तर इथे बरोबर 1 कप रस भरलेला आहे. तर याच्यावरच आपल्याला साखर घ्यायची आहे. ते हे सगळं मी इथे बाउलमध्ये टाकलं आहे आणि याच कपाने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे. हे 1 कप रस भरला तर आपल्याला दुप्पट साखर घ्यायची आहे याच्या. तर इथे मी 2 कप आता साखर टाकीत आहे. तर इथे हे 1 कप साखर घेतलेली मी. आता आपण दुसरी पण टाकून घेऊया. तर इथे मी दुसरी पण कप साखर टाकलेलं आहे बघा. बरोबर आपल्याला 1 कप रस भरला तर 2 कप साखर टाकायची आहे आणि हे एकदा आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. तर आपल्याला साखर विरघळून घ्यायची नाही, फक्त हे एकदा मिक्स करून घेऊया. आणि आता काय करायचं आहे, आपलं हे संत्री शरबत तयार आहे. आता आपल्याला हे वाळून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला परत लागणार आहेत मोठमोठ्या प्लेटी. तर इथे मी परात घेतलेली आहे बघा मोठी. यामध्ये ना आपल्याला हे संत्री शरबत टाकायचे, पातळ असं टाकायचे. एका परातीत नाही बसलं तर 2-3 प्लेट आपल्याला करून असं शरबत चौकून पांगून घ्यायचं आहे पातळ असं. आणि हे आपल्याला वाळवायचं आहे. वाळवताना ना आपल्याला हे फॅनखालीच वाळवायचं आहे, उन्हात वाळवायचं नाही. तर संपूर्ण असं हे पातळ टाकून झालेलं आहे बघा. तर आता मी एका प्लेटमध्ये टाकले आणि दुसऱ्या पण प्लेटमध्ये टाकते, कारण एका प्लेटमध्ये संपूर्ण असं बसले नाही. दुसऱ्या ह्याच्यात पण आपल्याला पातळ असा थर द्यायचा आहे शरबतचा. तर संपूर्ण असं हे काय करायचं, याच्यात टाकलं ना असं हातात प्लेट घेऊन चौकून पांगवायचं पातळ असं, म्हणजे हे लवकर वाळायला मदत होते. तर दोन्हीही प्लेटमध्ये आता भरून झालेले आहे बघा. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते. ही एक प्लेट आणि ही एक प्लेट, दोन्ही परातीमध्ये सगळं शरबत प्रीमिक्स बसलेलं आहे. आता हे आपण वाळून घेऊया. तर वाळून घेताना आपल्याला तुम्हाला तर म्हणलंच आहे, फॅनखालीच वाळून घ्यायचं आहे. हे वाळवण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात आपल्याला प्रीमिक्स वाळवण्यासाठी. तर इथे मी फॅनखाली वाळलेलं आहे बघा. दुसऱ्या दिवशी काय करायचं, फक्त चमच्यानं आपल्याला हे एकदा मिक्स करून घ्यायचे, म्हणजे थोडंसं खालचं वरचं खाली केलं ना लवकर वाळायला मदत होते. तर 2 दिवसानं मस्त खणखण असं हे प्रीमिक्स वाळलेले. आता काय करायचं, आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि याचं आपल्याला पीठ असं करून घ्यायचं आहे. तर मिक्सरला येते बघा मी फिरलेले. खूप मस्त असं आपल्या ह्या संत्री शरबत प्रीमिक्सला रंग आलेला आहे. थोडासा कलर टाकल्यानं खूप मस्त रंग येतो. तर हे सगळं आता आपण एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवूया. तर इथे मी डब्यामध्ये भरून ठेवलेले प्रीमिक्स बघा. जेव्हा आपल्याला उन्हाळ्यात दुपारून कधी पे वाटलं की ग्लासमध्ये 2-2 चमचे हे शरबत टाकायचं, शरबत प्रीमिक्स टाकायचं, वरून संत्रीचे थोडेसे काप टाकायचे आणि थंडगार पाणी टाकायचं. तर खूप मस्त चवीला अप्रतिम असं हे शरबत लागतं. तुम्ही पण असं नक्की उन्हाळ्यात करून बघा. 4 महिने इतकं जाईल हा प्रीमिक्स होतं आणि चवीला खूप मस्त लागतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. एक आवडल्यास एक लाईक करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.